नाही तर सेवाच नाही. एखाद्याला सेवा करायचीच इच्छा नाही आणि सांगतो मला मेवा द्या, त्याला मग मी सांगतो तू सेवा करत नाही ना, तुला मेवा नाही बुड्डी के बाल सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपल्या भागामध्ये मेव्याला काय म्हणतात ते पिशवी मध्ये लाल असतं, बुड्डी के बाल. हा असू द्या. कारण अहो चंद्रकांत द्रवता किर होये परी ते हतवटी चंद्रिके आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोते विन. आणि म्हणून वक्त्याचं एक कर्तव्य आहे की परिहार द्यावा. कारण जर मी परिहारच दिला नाही तर कशा निमित्त कीर्तन आहे, का आले, काय डोक्यात फरक पडला काय? कारण डोक्यात फरक पडल्यास नंतर सुद्धा काही लोक कीर्तन करतात. का तर पूर्वी जन्मीचं काही त्यांचं पुण्य असेल, पूर्वी जन्मीमध्ये काही त्यांनी साधना केलेली असेल, पण ह्या जन्मामध्ये तो वाईट संगतीला गेला. कारण संगत एवढी महत्वाची आहे. संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती समूहात, समूहात स्मृती विभ्रंशा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. प्र हा उपसर्ग आहे. जेव्हा उपसर्ग दिला जातो तेव्हा या ठिकाणी कारणासह कार्याचा नाश आहे. प्रकर्षेण नश्यति इति प्रणश्यति. विठ्ठल अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम चालू आहे. अभंग ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबारायांचे अनेक ग्रंथ आहेत. अमृतानुभव आहे, ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत. अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहे. त्याचप्रमाणे हरिपाठ हा सुद्धा एक ग्रंथ आहे. फक्त 28 अभंगाचा आहे. कारण समाधी संजीवन हरिपाठा हा 27वा अभंग आहे आणि 28वा अभंग आहे. अभंग 28 तर असते हरिपाठ. तो काय आपण उत्तर अभंग असल्यामुळे घेत नाही. फक्त 27 अभंग हरिपाठामध्ये घेतो. त्या हरिपाठ या ग्रंथातील, कारण वारकरी संप्रदायाचा जर सुवर्ण मध्ये कोणता असेल तर हरिपाठ आहे. ज्ञानोबारायांशी जर तुम्हाला संवाद साधायचा असेल, कारण हे शब्द माझे नाही. आम्ही संस्थेमध्ये असताना कुरेकर बाबा कधी कधी सांगायचे, जर तुम्हाला संवाद साधायचा असेल तर नित्यनेमाने हरिपाठ करा. कारण नित्यनेम करणं एवढं सोपी गोष्ट नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामे 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 ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळ. लक्ष्मी वल्लभ मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. कारण जो नित्य नामस्मरण करतो,
कारण नित्य नेमाला विशेष महत्व आहे. तसं ज्ञानोबा रायांशी जर संवाद साधायचा असेल तर नित्य नेमाने हरिपाठ घ्या, हरिपाठ करा. कारण घ्या म्हणजे फक्त कॅसेट लावून द्यायची ना, मस्त पैकी कूलर खाली पडला त्याला म्हणतात घ्या. काय झालं, आम्ही दर दिवस हरिपाठ घेतो पण तोंडाने म्हणतो का? नाही नाही, कॅसेट लावून देतो आणि कूलर खाली मस्त पैकी झोपतो. कारण ह्या असा जर हरिपाठ केला 84 लक्ष योनी जरी फिरून आलो तरी फरक पडणार नाही. म्हणून काय करा, नित्य नेमाने हरिपाठ करा. कारण या ठिकाणी क्रू हा धातू आहे करणे. आता या ठिकाणी आपले संस्था चालकच आहेत, त्याच्यामुळे बोलायचं म्हणजे जरा सांभाळून बोलावं लागतं. तर ते सांगतील बाबा काय रोडनी चालायचे तर फारशी स्मशानभूमीच्या वाटेने चालली असं व्हायचं. हा, आणि तिकडे जर तळ्याच्या बांधाला गेलं तर मग अवघडच आहे, सगळे येड्या बाबळीच आहेत. विठ्ठल आणि म्हणून ज्ञानोबा रायांनी जे ग्रंथ निर्माण केले, ज्ञानेश्वरी ही कोणासाठी निर्माण केली तर योग्यासाठी ज्ञानेश्वरी. कारण पहिलीच ओवी आहे, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. कारण आत्मरूप कोणाला दर्शन होतं तर पहिले शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जो योगी असतो, मग जर दर्शनच झालं नाही तर नमस्कार करण्याचा विषयच येत नाही. तुमच्याकडं नुसता पाहुण्याने नुसता फोन केला आणि मग लगेच जय हरी या, असं कधी होतं का? कारण नमस्कार करणे हा, जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या समोर असते. आणि अशी परिस्थिती, कारण या ठिकाणी आत्मरूपाला आपण जेव्हा नमस्कार करतो तर आत्मरूपाचं दर्शन योग्याला होतं. योगिया साधली जीवन कळ. आणि मग ज्ञानेश्वरी योग्यासाठी आहे. दुसरा एक ग्रंथ आहे, स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग प्रकाशु प्रगटला करी. जे परमहंस आहेत, कारण ते आता मुक्त झालेले आहेत, त्यांना येण्या जाण्याशी काही संबंध नाही. प्रारब्धाच्या गतीनुसार ते जीवन, जसं एखादं झाडावरून पडलेलं पान आहे वाळलेलं, पण वाळलेलं पान त्याच ठिकाणी राहत नाही. इथं पडलं आणि इथंच राहील असं नाही. कारण वाऱ्याची जशी झुळूक आली तसं ते वाऱ्याबरोबर इकडे तिकडे जाईल. रमता जोगी बहता पान. कारण जोगी आहे त्यांनी रमता असावं. आणि एका ठिकाणी तळ ठोकून बसला तर मग तो भ्रष्ट होईल. विठ्ठल विठ्ठल तसं पाणी सुद्धा वाहतं पाहिजे. जेवढं वाहतं पाणी असलं, एखादी कला तुम्ही शिकलेली आहात त्याची दर दिवस रियाज पाहिजे. नाही तर नुसती रामनवमी आली चालय असं कुठं होतं का? एरवी मग पारा 8-9 वाजेपर्यंत झोपायचं. रामनवमी 2-3 दिवसावर आली, 4 वाजेला तिरकीत 10. मग विचारला कसं काय, कुठं रामनवमी हनुमान जयंती आली. असं जर असतं तर मग सगळीच कलाकार झाली असती, सगळीच वादक झाले असते, आहे का नाही? म्हणजे जे आपण शिकलेलो आहोत. आता मी संस्थेमध्ये असताना माऊली कमीत कमी 4 अध्याय पाठ होतात. 15वा 12वा 9वा, आणि जी मालिका आहे ती मालिका पूर्णच पाठ होती. मालिकेमध्ये जेवढे 800-900 अभंग आहेत सगळीच पाठ 4 वर्षात होती. भांडारकर व्याकरण होतं, विचारसागर. पण एवढं पाठ झाल्यानंतर आता तुम्ही जर विचारलं तर तेवढं
पाठांतर येत नाही का तर त्याला जी असणारी उजळणी आहे शास्त्रामध्ये त्याला सिंहावलोकन म्हणतात. तसे परमहंस आहेत प्रारब्धाच्या गतीनुसार त्यांचा व्यवहार चाललेला असतो आणि अमृतानुभव आहे आणि संसारिकांसाठी जो ग्रंथ आहे तो हरिपाठ ग्रंथ आहे. त्यामध्ये आपण प्रपंच करून आणि परमार्थ करावा. कारण ज्ञानोबा रायांनी प्रथमतः आपल्याकडे लक्ष दिलं. कारण ज्ञानोबा रायांचं जे क्रांती आहे ज्ञानोबा रायांसारखी क्रांती कोणीच केली नाही. कारण ज्ञानोबा रायांच्या आधी मोठमोठाले योगी महात्मे होऊन गेली, कितीतरी ऋषीमुनी होऊन गेले, पण कोणाला सुद्धा विचार आला नाही की सर्वसामान्य जी जनता आहे ती सुद्धा भगवंताकडे यावी. पण ज्ञानोबा रायांनी जी क्रांती केली त्या सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची वेद महिषा कारण ज्ञानोबा रायांना माहित होते काहीतरी क्रांती केल्याशिवाय आणि क्रांती करण्यासाठी काहीतरी चमत्कार केल्याशिवाय, कारण लोक असे आहेत चमत्कार केल्याशिवाय नमस्कार करत नाही. आता ब्रह्मदेव जरी येऊन बसला तळ्याच्या काठाला लोक सांगते कोण आहे बुवा दाढी वाढलेला, काय गांजा बिंजा पिऊ बसला का? कारण लोक चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही. अहो नुसते गोसावी येतात म्हणजे फक्त भगवे कपडे घातलेले ती गोसावी, एक
जमात आहे गोसावी. ते काय करतात, तांदळात अगरबत्ती टोचतात आणि सांगतात माताजी उसपर पाणी डालो. आता ती मध्ये टोचतानाच फिरवून अशी टोचतात. हा मग पाणी टाकलं ते फिरते. हा तुमच्या घरामध्ये काहीतरी आहे. मग काढायचं काय करावं लागेल. मग त्याच्यासाठी एवढी एवढी दक्षिणा दिल्याशिवाय मग काय दक्षिणेची काय उट्टी लावून त्याला बाहेर काढायचं काय. म्हणजे 20, 50 आणि 60 रुपये दक्षिणा लावायचे एवढा तुमचा हलकट मंत्र आहे का. 100-150 रुपये मंत्र म्हणजे किती, जे श्रेष्ठ आहे त्याला मंत्र म्हटलेला आहे. आणि मग तुमची 100 आणि 200 रुपये दक्षिण्यात एवढा काय भिकारी मंत्र आहे का. पण मग ते त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह असतो. मग ज्ञानोबारायांनी काय केलं तर आता काय करावं लागेल तर रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा. आणि मग ज्ञान रेड्याच्या मुखी वेद बोलवल्यानंतर मोठमोठाले ज्ञानाचा गर्व असणारे, कारण त्या काळामध्ये पूर्ण ज्ञानाचं अधिष्ठान तेथे प्रतिष्ठान देखा. कारण सगळं ज्ञानाचं अधिष्ठान पैठण आहे. आणि मग जर हल्ला करायचा तर असा गल्ली बोळात नाही करायचा. तुम्हाला जर हल्ला करायचा तर गल्ली बोळात हल्ला करून काही फरक पडत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, जे मेन ठिकाण आहे, तुम्ही जर माणसाला हरवायचं असेल तर हातपाय मोडण्यापेक्षा डायरेक्ट लहान मेंदूतच मारायचं, म्हणजे डायरेक्ट बेशुद्ध पडतो. त्याला निंजा टेक्निक म्हणतात. तुम्ही अंगाला किती काठीने जरी मारलं, काही एवढे गेंड्याचे कात्रीचे असतात, किती हाणा तरी काही फरक पडत नाही. तसंच ज्ञानोबारायांनी वर्म जे आहे आणि मग जे मेन ठिकाण आहे त्या ठिकाणी काहीतरी केल्याशिवाय फरक पडणार नाही. आणि म्हणून आता रेडा बोलवायला दुसरी ठिकाणं भरपूर होती. देव होती, आळंदी होती, पंढरपूर होतं, पण पैठणलाच का. आणि एक विशेष सांगतो, ज्या ठिकाणी रेडा बोलवला ते जे ठिकाण आहे ते नाथ घाटावर ह्याच ठिकाणी रेडा बोलवला. त्याचं संशोधन जर कोणी केलं असेल, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मोठमोठाले महात्मे होऊन गेले, पण ह्याच ठिकाणी रेडा बोलवला त्याचं संशोधन आपले ज्ञानानंद बाबांनी केलं. कारण बाबांनी जेवढे वारकरी संप्रदायामध्ये संस्कृत प्राकृत ग्रंथ असतील सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला. आणि दुसरं जे ठिकाण आहे आप्पेगावला जे विष्णुपद आहे, तर विष्णुपद जे आहे फक्त लोकांना माहीत होतं या ठिकाणी विष्णुपद आहे, पण आतापर्यंत दर्शन कोणी केलं नव्हतं. बाबांनी तिथं JCP लावून कमीत कमी 20-25 फूट खोदलं खाली, खाली त्या खडकावर विष्णुपद. आता ते सगळ्यांना उघड झालं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की जे काहीतरी चमत्कार केल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही. आणि म्हणून रेड्या मुखाने वेद बोलवल्यानंतर सगळ्यांना ज्ञानोबारायांचा अधिकार कळला. आणि त्या ठिकाणाहून अंगी ऐश बळ रेडा बोले, अंगी ऐश बळ रेडा बोले, अंगी ऐश बळ
देवाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. म्हणजे रेडा बोलला नाही तर रेड्याला बोलवायला लावण्याचा अंगामध्ये बळ आहे. आता बोलणाऱ्या आपल्याला तर कुत्र सुद्धा भुकवता येत नाही. ते होऊन भुकत आणि हा पार पळतो, त्याला वाटतं चावल म्हणून. पण काजळ्यात असल्यामुळे ते सुद्धा भीती नाही, कारण भाकर भेटते इथं. विठ्ठल म्हणजे अंगामध्ये बळ असल्याशिवाय बोलता येत नाही. आणि मग एवढं सामर्थ्य असताना सुद्धा याच्या आधी कितीतरी सामर्थ्यवान होऊन गेले, पण त्यांनी कधीही सर्वसामान्य जनतेकडे लक्ष दिलं नाही. ज्ञानोबारायांनी लक्ष दिलं आणि ज्ञानोबारायांना वाटलं यांचा सुद्धा उद्धार व्हावा, आणि म्हणून आपल्यासाठी एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला, हरिपाठ हा ग्रंथ. आणि त्याच हरिपाठ ग्रंथातील पहिल्या अभंगातील सेवेला घेतलेला देवाची द्वारी उभा क्षणभर, 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 उभा क्षणभर, देवाची द्वारे भक्षण भरे तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबाराय म्हणतात की देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहिलं तरी चारीही मुक्ती प्राप्त होतात. देवाच्या द्वारामध्ये सांगितलेलं आहे, देवळाच्या द्वारामध्ये नाही. आम्ही देवळाच्या द्वारात जाऊन नवे नवे देवळाच्या देवळातच झोपतो आम्ही. तुम्ही सांगता दारात, पण आम्ही डायरेक्ट देवळातच झोपतो. मी माग सांगितलं होतं, नुसत्या आरतीपुरती देवळात. आरती झाली, लावला दरवाजा. भगवान शंकराला वाटलं लोक काय नुसते फक्त आरतीपुरतं देवाला उघडतात. मग जिथं सतत नामस्मरण आहे, राम नाम सत्य आहे, स्मशानभूमीतच जाऊन बसले, कारण इथं सतत नामस्मरण आहे. कारण देवळाच्या द्वारात उभं राहणं आणि देवाच्या दारात उभं राहणं याच्यामध्ये फरक आहे. कारण आपण देवाच्या दारामध्ये उभं राहणे, पंचीकरण या ग्रंथामध्ये एक आशय आलेला आहे. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की 84 लक्ष योनीमध्ये 84 लक्ष योनी आहेत आणि 4 खाणी आहेत. खाणी कशाला म्हटलेलं आहे
जसं आपलं एखादं धान्य ठेवायचं कणगी असते, तर त्या कणगीमध्ये धान्य ठेवतो, मग ते अनेक धान्य आहे, धान्याची रासच आहे. तसं प्रत्येक योनीमध्ये जन्माच्या राशीच निर्माण होतात. म्हणजे योग योनीमध्ये नुसतं एका योनीमध्ये कितीतरी जन्म घ्यावे लागतात, तेव्हा मनुष्य जन्म आहे. तसं 4 योनीमध्ये 4 खाणी आहेत. तर पहिली आहे अंडज आहे, जारज आहे, उद्भिज आहे आणि स्वेदज आहे. अंडज म्हणजे अंड्यामधून जे प्राणी निर्माण होतात त्याला अंडज म्हणतात. जसं कोंबडीचं पिल्लू आहे. कारण कोंबडीच्या पिल्लाचं का उदाहरण दिलं तर कोंबडी म्हटली का लगेच सगळ्यांना समजतं. दुसरं जर पक्षी सांगितला तर समजणार नाही. एक जणाला आम्ही विचारला चातक पक्षी कोणता. एक ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आलेली आहे, त्याच्यामध्ये चातकाचं वर्णन आहे. कारण तो फक्त चंद्रामृतच ग्रहण करतो. तर एका विद्यार्थ्याला विचारलं चंद्रामृत कोण ग्रहण करतो, तर तो सांगतो कावळा ग्रहण करतो. म्हणजे संस्थेमध्ये असताना सुद्धा मग त्याच्यावरूनच त्याची क्वालिटी कळते. म्हणजे चंद्रामृत ग्रहण करण्याचं जे सामर्थ्य आहे ते चकोराला आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं कोंबडी म्हटल्यानंतर मग सगळ्यांच्या लगेच, कारण सर्वसामान्य प्राणी आहे, प्रत्येकाच्या घरी आहे. हा म्हणजे अंड्यामधून निर्माण होणारे आहेत ते अंडच आहेत. जारामधून निर्माण होणारे जारच. जशी शेळी व्याली, गाय व्याली का मग तिचं जे पिल्लो असतं ते जार येतो बरोबर. तसं मनुष्य सुद्धा जारच आहे, कारण त्याला सुद्धा गर्भाची खोळ आहे. आणि उद्भिज म्हणजे बी पासून निर्माण होणार, आणि स्वेदज म्हणजे घामापासून. आपण जर आठवडाभर आंघोळ केली नाही तर आपल्या कपड्याला डोक्यात उवा होतात. पहिल्या काळामध्ये म्हणजे कमीत कमी 10-15 वर्ष आपण जर माग गेलो तर सगळ्यांच्याच डोक्यात उवा होत्या. माणसांच्या बनेनला होत्या, कारण दर दिवस आंघोळ करत नव्हती. आठवड्यातून 1 दिवस आंघोळ करायची. आणि आता आपण दर दिवस आंघोळ करतो, दिवसातून 3-3 वेळा आंघोळ करतो. तुमचं सोडून द्या, आम्ही जेव्हा 5वीला शाळेत होतो, म्हणजे 1ली ते 10वी हॉस्टेलला होतो मी. मग हॉस्टेलला असल्यानंतर हॉस्टेलचं सगळं बघणारा जो असतो त्याला सुप्रिटेंडंट म्हणतात. आणि तो सुप्रिटेंडंट आम्हाला फक्त रविवारी आंघोळीला घेऊन जात होता नदीवर. आणि रविवारी गेल्यानंतर आठवड्यातून 1 दिवस तरी आम्हाला कंटाळा येत होता. त्याला आम्ही चुकून फक्त अंडरपॅन्ट भिजवून आणि करदोडा भिजवून येत होतो. कारण कोणी आंघोळ केलेली आहे तो चेक करत होता. चेक करायचं साधन कोणतं, तुझी अंडरपॅन्ट ओली आहे का, करदोडा ओला आहे का. म्हणजे 7 दिवसातून तरी कंटाळा येत होता. आता दर दिवस करतात, दिवसातून 3 वेळा करतात. त्याच्यामुळं तुम्हाला ऊ नावाचा प्राणी दिसत नाही. आता कंपल्सरी प्रत्येकाच्या डोक्यात आपल्या जर महिला मंडळ बसल्या लाईनीतच बसायच्या, मग हिने तिच्या बघायच्या, तिने तिच्या बघायच्या. आता तुम्हाला कोणी दिसणार नाही का, तर आता साधनं वाढले आणि अशा अनेक प्रकारची साबणं आली. काही माऊली साबण एवढे, आम्ही कुलाब्याला कार्यक्रमासाठी गेलो होतो त्या ठिकाणी. आता मुंबई म्हटल्यानंतर काय तिथं आम्हाला आंघोळीसाठी पिअर्स साबण दिली. पिअर्स नावाचा साबण आहे. तर मला वाटलं हे अंगाला लावायचं आहे का खायचं आहे, कारण त्याचा सुगंधच एवढा येतो. तुम्ही
साबण तो लावला नसेल तर एकदा माझी बोलतो त्याची प्रचिती घेण्यासाठी म्हणून घेऊन बघा तुम्ही. त्याच्या मागून असं जर बघितलं तर इकडच्या तिकडे दिसतं. म्हणजे एवढा पारदर्शक आणि सुगंध एवढा मी हातात घेतला. मला वाटलं हे लावायचं का खायचं. कारण एवढे साधनं झाली आणि म्हणून स्वेदज नावाची योनी बंद झाली. विठ्ठल आणि मग पंचीकरण ग्रंथामध्ये ग्रंथकार म्हणतात की मनुष्य योनी म्हणजेच देवाचं द्वार आहे. आणि या द्वारामध्ये आल्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही आले आणि देवाने कशाला आपल्याला शरीर दिलेलं आहे तर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हा देह दिलेला आहे. देह दिला देह देह दिला भजना गोमटा तो हा झाला फाटा बादी. आणि मग असं देवाचं द्वार असणारा असा देह प्राप्त असून जर आपण आपल्या मुक्तीची साधन केलं नाही तर त्या ठिकाणी दृष्टांत देत असताना एका कुंपणाचं दिलेलं आहे. म्हणजे 84 लक्ष योनी म्हणजे एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचा मधी प्रवेश करण्याचा जो दरवाजा आहे ती मनुष्य योनी आहे. पण ग्रंथकार म्हणतात की जो त्या सर्कलला फेऱ्या घालणारा जो आहे त्याला काय झालेलं आहे तर त्याला गजकर्ण नावाची चर्मरोग झालेला आहे. आणि मग योगायोग असा आहे जेव्हा दरवाजा येतो तेवढ्यातच ती खाज येते त्या गजकर्णाला आणि मग खाजवत खाजवत पुढे जातो. तो दरवाजा राहून जातो. परत 84 लक्ष योनीमध्ये फिरतो आणि दरवाजाजवळ आल्यानंतर आता ही खाज आहे म्हणजे विषय आहे. देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ. आता सांद या ठिकाणी का सांगितलेलं आहे तुम्ही बघा. घरामध्ये दोन जर याला आडा म्हणतात म्हणजे एक भिंतीवर लाकूड असतं वरच्या वाशांना आधार देण्यासाठी ते आड असतं आणि त्या आडाच्या बाजूने दुसरा एक वासा असतो त्यांच्या दोन्हीच्या मध्ये असते त्याला सांद म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याचा काही उपयोगच नाही. एखाद्याची अंडरपॅन्ट फाटली बनेन फाटला मग ते इकडे तिकडे टाकण्यापेक्षा ते सांदीत टाकून देतात कारण आता हे काढायचंच नाही. मग ज्याने देवधर्म सांदीमध्ये टाकले म्हणजे त्याच्या जीवनामधील चांगल्या विचारांचा त्यांनी पूर्णपणे नाश केला. आणि अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होती तसं ग्रंथकार म्हणतात की त्याचं मुक्तीचं साधन जवळ आलेलं होतं
पण तिथं आल्यानंतर विषयाचा गोंधळामुळे त्याला काही कळलं नाही. तो पुढे निघून गेला. परत 84 लक्ष योनीमध्ये तो फिरायला. म्हणजे या ठिकाणी देवाचं द्वार म्हणजे मनुष्य जन्म आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये नरकर्णी करे तो नरका नारायण हो जाय. इथं जर तुम्ही प्रयत्न केले तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारा चिरा परी. मग परत यावं लागत नाही. नव्हे नव्हे ज्ञानोबाराय म्हणतात की त्याने जर साधना केली तो देवाच्या द्वारामध्ये असून त्याने जर साधना केली तर त्याला काय प्राप्त होतं तर चारी मुक्ती. हरिमुखे मैना 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 हरि मुखे 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 मैना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे मैना हरि मुखे मैना हरि मुखे मैना हरि मुखे मैना रात गणना पूरा करे रात गणना पूरा करे हरि मुखे मैना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे मैना हरि मुखे मैना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना हरिमुखे म्हणा पुण्याचे गणना कोण करी. कारण वेळ नसल्यामुळं आपल्याला उडी मारून पुढे जावं लागतं. हा कधी कधी काय होतं वेळ नसलं चलो पुढे. कारण तर दिवसच कीर्तन ऐकतो त्याच्यामुळं सगळं स्पष्ट सांगायचं काम नाही. नुसता निर्देश करायचा. आणि मग क्षणभर जरी नामस्मरण झालं चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. कारण आपण या ठिकाणी जो बसलेलो आहोत आपल्याकडून जे चिंतन झालं तुम्ही जरी आम्ही म्हटलं विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही म्हणलं नाही तुम्ही कानात बोट घालून काय बसू शकत नाही. हा एखाद्याने कितीही सांगितलं मला ऐकायचं नाही शेवटी कान उघडे असतात ऐकतोच माणूस. आणि मग असा जो चिंतनामध्ये गेलेला आहे तो एक क्षणाची गणना कोणी करू शकत नाही. कारण हे ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. आणि मग म्हणून तुम्ही काय करा तर वेदांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे त्याचा निर्देश अजून संसारी जीवे वेगुकरी अजून संसारी जीवे वेगुकरी अजून संसारी वेगुकरी अजून संसारी अजून संसारी जीवे वेगुकरी अजून संसारी जीवे वेगुकरी
सोनी संसारे जीवे वेगू करे वेदशास्त्र उभारी बाया सदा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. कारण वेदाने सुद्धा बाह्या उभ्या करून सांगितले हकारोनी बोली तुका नाम घेता राहू नका. कारण वेदाने वर हात करून सांगितलेलं आहे याच्यासारखं दुसरं काही साधन नाही. नाम जप यज्ञ तो परम बाधून शिके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. कारण वेदामध्ये सुद्धा नामाला परब्रह्म म्हटलेलं आहे. कारण नाम एवढं श्रेष्ठ आहे आणि कलियुगामध्ये बाकी साधनं गौण आहेत पण नामस्मरण श्रेष्ठ आहे. आणि म्हणून संसारामध्ये असताना तुम्ही काय करा तर नामस्मरण करा. नुसतं नामस्मरण केल्यानंतर काय होऊ शकतं तर त्याचा दृष्टांत देत असताना ज्ञानोबाराय व्यासांचा पाठपुरावा करतात. व्यासाने जे ग्रंथ निर्माण केले व्यासांनी सांगितलेलं आहेत की नामस्मरण केल्यानंतर द्वारकेचा राणा सुद्धा आपल्याला साहित्य ज्ञानदेव माले व्यासाचे क्या बात है. ज्ञानदेव माले व्यासाचे हा ज्ञानदेव माले व्यासाचे ज्ञानदेव माने व्यासाचे ज्ञानदेव माने व्यासाचे द्वार के सराना बनवास द्वार के सराना बनवास हर मुखे मना हर मुखे हर मुखे मना हर मुखे द्वार के सराना पांडवा द्वार के सराना पांडवा
हलके 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 मिले सुर मेरा तुम्हारा वो सुर बने हमारा माझ्या तुमच्या तुळतेदारा मधुर सुरांच्या बरसतेदारा हे नाची गणना कोण करी हे कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा देवाचे द्वारे उभा क्षण भरे तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबाराय म्हणतात की